ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी कणकवलीत तिरंगा रॅली काढण्यात आली होती। भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत शहरातील पटकीदेवी मंदिर येथून शुक्रवारी सायंकाळी बाजारपेठ मार्गे तहसीलदार कार्यालयापर्यंत ही तिरंगा रॅली यात्रा निघाली। तिरंगा रॅली यात्रेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देशप्रेमी, सामाजिक क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी, एनसीसी कॅडेट, लोकप्रतिनिधी, वकील, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे पदाधिकारी तसेच महिला मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभागी झाले होते। या तिरंगी रॅलीत जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे, माजी आमदार अजित गोपटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभित नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, संदीप साटम, युवा मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस सुरेश गवस, राष्ट्रवादी सावंतवाडी तालुका अध्यक्ष उदय भोसले, कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष हेमळे सावंत, तालुका उपाध्यक्ष बाबू परब, मालवण तालुका अध्यक्ष नाता मालंडकर, वैभववाडी तालुका अध्यक्ष वैभवराव राणे, देवगड प्रांतिक सदस्य बाळा कोरशडे आदी उपस्थित होते। जिल्हा बँक संचालक प्रज्ञा डवान, माजी जिल्हा परिषद सदस्य सावी लोके, ऍडव्होकेट उमेश सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, मेघा गांगण, कविता राणे, मनोजराव राणे, सचिन पारदे, बबलू सावंत, रमेश जोगळे, दादा कोळतरकर, सुभाष मालांडकर, किशोर राणे, चारू साटम, समीर प्रभुगावकर, प्रज्वल उर्बन तसेच प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, पोलीस आदी सहभागी झाले होते। यावेळी पालकमंत्री नामदार नितेश राणे म्हणाले, भारतीय नागरिक म्हणून आम्ही देशप्रेमींनी तिरंगा रॅली यात्रा काढली आहे। या तिरंगा रॅली यात्रेत मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले आहेत। आमचा भारत देश आणि भारतीय सैन्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे। ते प्रदर्शित करण्यासाठी आणि आमच्या भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी, भारतीय सैन्याचे आभार मानण्यासाठी आम्हाला भारतीय म्हणून जी भावना आहे ती सुरक्षतेची भावना आहे। ऑपरेशन सिंदूर जे आमच्या भारतीय सैन्याने यशस्वीपणे पार पाडलं, पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली। 2024 आधी जेव्हा जेव्हा आमच्याकडे आतंकवादी हल्ले व्हायचे तेव्हा उत्तर देण्याचं धाडस केंद्र सरकार दाखवायचं नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेलं हे सरकार आतंकवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे। पाकिस्तानला एक स्पष्ट संदेश दिला आहे की तुम्ही आतंकवाद्यांना खत पाणी टाकत असाल तर भारत म्हणून आम्ही चोख उत्तर देऊ, असा स्पष्ट संदेश पाकिस्तानला दिलेला आहे। म्हणून भारतीय म्हणून सर्वांनी एकत्र येऊन भारतीय सैन्याचे आभार मानले आहेत। कणकवली येथील तहसीलदार कार्यालयाजवळ राष्ट्रगीताने या तिरंगा रॅली यात्रेचा समारोप झाला। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। सर, तिरंगा यात्रेच्या निमित्ताने काय संदेश द्यायला पाहिजे? आज कणकवली सिंधुदुर्गामध्ये एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही सगळेजणांनी तिरंगा यात्रेमध्ये आम्ही सगळेजण सामील झालेलो होतो। मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय नागरिक या तिरंगे यात्रामध्ये हातात झेंडे घेऊन आणि आमच्या भारताबद्दल, देशाबद्दल, आमच्या भारतीय सैन्याबद्दल आम्हाला जो एक सार्थ अभिमान एक भारतीय म्हणून आहे ते प्रदर्शन करण्यासाठी, आमच्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी हे आज जे एक भारतीय म्हणून आम्हाला एक अभिमान वाटण्याची जी भावना आहे
जी सुरक्षतेची जी भावना आहे ते केवळ आमच्या भारतीय सैन्य, नौदला आणि एअरफोर्समुळेच आहे। त्यासाठी या तिरंगा यात्रेच्या निमित्ताने जे ऑपरेशन सिंदूर जे आमच्या भारतीय सैन्याने यशस्वी पद्धतीने पार पाडलं, पाकिस्तानला त्याची लायकी दाखवली। 2014च्या अगोदर जेव्हा जेव्हा आमच्याकडे आतंकवादी हल्ले व्हायचे तेव्हा कुठल्याही पद्धतीचं उत्तर देण्याचं धाडस आमचं केंद्र सरकार दाखवायचं नाही। पण नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेलं हे केंद्र सरकार यांनी आतंकवाद्यांना जो काही धडा शिकवला आहे, चोख उत्तर दिलेलं आहे। पाकिस्तानला एक सरळ स्पष्ट संदेश दिलेला आहे की तुम्ही अगर आतंकवाद्यांना अगर खत पाणी टाकत असाल तर आम्ही भारत म्हणून तुम्हाला चोख उत्तर देऊ, असा सरळ स्पष्ट संदेश आमच्या भारताने आज नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली दिलेला आहे। आणि आज तिरंगा यात्रेच्या निमित्ताने एक भारतीय म्हणून आम्ही सगळ्या जणांनी एकत्र येऊन आज एक तिरंगाच्या खाली येऊन आम्ही एक स्पष्ट संदेश दिलेला आहे आणि आमच्या सैन्याचे आभार मानले। बोला भारत माता की